थेट दृश्य आपण पुण्यातली बघतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील याच ठिकाणी आता हा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे। अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे आणि हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे। त्यासाठी काल रात्रीपासून अमित शहा हे पुण्यामध्ये आहेत। आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील त्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कालच त्यांचं स्वागत केलं पुण्यामध्ये आणि आता ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। त्याआधी अमित शहा हे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत। आज त्यांची जयंती आहे अण्णाभाऊ साठेंची आणि त्या निमित्तानं अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचलेले आहेत। आपण ही दृश्य बघतोय। त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी ते रवाना होतील। सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत। अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील अमित शहा यांच्या सोबत पुण्यामध्ये आहेत। पुण्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं पुतळ्याला अभिवादन केलंय। या सर्व नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित आहेत। या सगळ्यांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तानं पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं आणि आता पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना होतील। लोकमान्य टिळक पुरस्कार जो अजित डोवाल यांना प्रदान केला जाणार आहे अमित शहा यांच्या हस्ते। पुण्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडनं निदर्शनं केली जात आहेत आणि या सगळ्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडतोय। मुख्य कार्यक्रमाला जायच्या आधी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अमित शहा आले होते। सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील। भाजपचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी हे देखील यांच्या सोबत आहेत। अमित शहा यांच्या सोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर सर्व भाजपचे स्थानिक नेते, महायुतीचे स्थानिक नेते उपस्थित आहेत। मात्र दुसरीकडे काँग्रेसकडनं हातामध्ये असे पोस्टर घेऊन निषेध केला जातोय अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात। ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। काही आंदोलकांना तर आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं, सूचना दिल्या। प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जात आहे काँग्रेसकडनं। शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखलेत असा आरोप प्रशांत जगताप यांचा। मात्र काँग्रेसच्या या आंदोलनाला जशास तसं उत्तर देऊ असं भाजपच्या नेत्यांकडनं देखील सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे पुण्यामध्ये आज काँग्रेस आणि भाजप आमने सामने आलेत। एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये आहेत। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडनं निषेध केला जातोय, निदर्शनं केली जात आहेत। अमित शहा यांनी नुकत्याच अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं आणि आता कार्यक्रमाच्या ठिकाणी ते रवाना होत आहेत। सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत या कार्यक्रमाला। तर शहांविरोधात काँग्रेस आणि वंचितकडनं आंदोलन केलं जात आहे। हातामध्ये बॅनर घेऊन काँग्रेसकडनं ही निदर्शनं केली जात आहेत। प्रशांत जगताप त्यांचं नेतृत्व करतायत। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेसकडनं ही निदर्शनं। दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवनासमोर देखील आंदोलन करतायत।